नमस्कार मित्रांनो, मी पवन आपलं सगळ्यांचं स्वागत करतो इंग्लिश भाषा मराठीतून या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकायला सुरुवात केली होती। पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, ज्या प्रकारे व्यक्तींच्या वस्तूंच्या जाती पोटजाती असतात त्याच प्रकारे शब्दांच्या सुद्धा जाती पोटजाती आपण बघत आहोत। तर आपण मागच्या भागामध्ये सुरुवात केली होती नामापासून। नाम म्हणजे नाउन। नाउन्सचे आपण टोटल 5 प्रकार बघितले होते, जसे विशेष नाम, सामान्य नाम, पदार्थवाचक नाम, भाववाचक नाम, असे एकूण 5 प्रकारचे आपण त्याचे विभाजन केलं होतं मागच्या लेक्चरमध्ये। आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण पुढचा पार्ट बघणार आहे, तो म्हणजे सर्वनाम। सर्वनाम म्हणजे प्रोनाउन। प्रोनाउन्सचे 7 प्रकार आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघायचे आहेत। व्हिडिओ फार फार महत्त्वाचा आहे, अगदी शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांपर्यंत या व्हिडिओचं जे आहे ते महत्त्व आज आपल्याला समजेल। कारण की हा सिलेबस जो आहे हा सगळ्यांना जवळपास सारखाच असतो, म्हणून आपण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थितपणे बघा अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडलाच तर सगळ्यांमध्ये म्हणजे आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका। आतापर्यंत जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे पुढचे व्हिडिओ आपल्या सरळ नोटिफिकेशन बारमध्ये आपल्याला बघायला। मित्रांनो, सर्वनाम म्हणजे प्रोनाउन याबद्दल आपण आज सुरुवात करत आहोत। नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास आपण काय म्हणत असतो, सर्वनाम असं म्हणत असतो। म्हणजे सर्वनामाला वाक्यात स्वतंत्र असा अर्थ नसतो, म्हणजे पूर्वीच्या नामाचा आधार घेऊनच किंवा त्याच्या संदर्भाने त्याला अर्थ प्राप्त होतो। साहजिकच निरनिराळ्या संदर्भात सर्वनामाचा अर्थ बदलतो। त्याचं उदाहरण बघा काय आहे, हरी इज क्लेवर बॉय, ही इज माय फ्रेंड, ही लाईव्ह इन पुणे। अशा प्रकारे आपण काय करत आहोत, इथे हीचा वापर करून कोणाला उद्देशून बोलत आहोत, हरी विषयीच आपण इथे बोलत आहोत। पण प्रत्येक वेळा आपण हरीचं नाव घेतो आहे का, नाही, आपण त्याच्याऐवजी ही हे सर्वनाम वापरत आहोत, म्हणजे समोरच्याला जेणेकरून व्यवस्थितपणे समजत आहे आणि आपल्या वाक्यामध्ये वारंवार हरीचं नाव न घेतल्यामुळे आपला जो वाक्याचा एक निराळेपण आहे ते सुद्धा टिकून राहत आहे। त्याचप्रमाणे आय हॅव बुक, आय हॅव बुक आणि इट इज व्हेरी इंटरेस्टिंग असे 2 वाक्य इथे तुम्हाला दिसत आहे। आता याच्यावरून ज्या वेळा आपण ते सिक्वेन्स वाईज बोलत आहोत त्यावेळेला आपल्याला समजतंय की जे पुस्तक आहे त्याच्याच बद्दल दुसऱ्या वाक्यात सुद्धा इथे बोललं जात आहे। इट इज व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे काय, पुस्तक हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, वारंवार पुस्तकाचं नाव न घेता इट हे सर्वनाम वापरून आपलं वाक्य पूर्ण करू शकतो आहे। तर याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वनाम किंवा त्याचे प्रकार आपल्याला बघायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चला मग आता सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं सर्वनाम जे असतं ते म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण पर्सनल प्रोनाउन्स असं म्हणत असतो। पुरुषवाचक सर्वनामे नामाच्या ऐवजी वापरली जातात आणि ही सर्वनामे आपण बघू शकतो। काय आहे त्याची उदाहरणं, आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे, याचे हे सगळे प्रकार आहेत कशाचे, पुरुषवाचक सर्वनामाचे। प्रथम पुरुषी म्हणजे आता समजा मी तुमच्यासोबत बोलत आहे, कोणाविषयी बोलत आहे, समजा हरी विषयी मी तुमच्यासोबत बोलत आहे, तर मी इथे काय झाला, आय म्हणजे काय, मी इथे कोण असेल, मी असेल प्रथम पुरुषी म्हणजे बोलणारा। त्याच्यानंतर कोणासोबत बोलत आहे, मी तुमच्यासोबत बोलत आहे म्हणजे यू, तुमच्याशी बोलत असल्यामुळे तुम्ही काय होणार इथे द्वितीय पुरुषी। आणि आपण दोघीही कोणाविषयी बोलत आहोत, हरी विषयी बोलत आहे, हरी काय असेल इथे थर्ड पर्सन म्हणजे काय तृतीय पुरुषी। म्हणजे आपण ज्या वेळेला 2 व्यक्ती बोलत असतो तर पहिला व्यक्ती दुसऱ्याशी बोलतोय म्हणजे तो काय झाला प्रथम पुरुषी, द्वितीय म्हणजे तो ज्याच्याशी बोलतो आहे तो व्यक्ती आणि तृतीय पुरुषी म्हणजे ज्याच्याविषयी बोललं जात आहे अशी। मग त्यांची रूपे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। पुरुषवाचक सर्वनामाची रूपे आपण अभ्यासनासाठी इथे एक तक्ता दिलेला आहे, तो व्यवस्थित तुम्ही बघावा। प्रथम पुरुषी म्हणजे ज्या वेळेला आपण एकवचनी बोलत आहोत तर त्यावेळेला आपण काय यूज करतो इथे आय, जर अनेक वचन असले तर वी,
त्याचप्रमाणे द्वितीय पुरुषी म्हणजे ज्याच्यासोबत आपण बोलत आहोत तर त्याच्यासाठी आपण काय करतो, यूचा वापर करत असतो. जरी तुम्ही एकवचनी बोलत असाल तरी आणि अनेक वचनी बोलत असाल तरी यूचाच वापर तिथे केला जातो. तृतीय पुरुषी म्हणजे कोणा तिसऱ्या व्यक्तीविषयी जेव्हा आपण बोलत असतो तर त्याच्यासाठी ही म्हणजे तो, पुल्लिंगाबद्दल बोलत असताना ही, स्त्रीलिंगाबद्दल बोलत असताना शी, आणि ज्या वेळा निर्जीव वस्तू असतात किंवा कुठल्याही बाळाबद्दल, लहान बाळाबद्दल आपण बोलत आहोत तर त्यावेळा इटचा हा वापर केलेला आपल्याला दिसतो. आणि या तिघींचं सुद्धा अनेक वचनी रूप काय होतं, दे. देचा अर्थ काय असतो, ते, त्या, ती, म्हणजे संदर्भानुसार आपल्याला त्याचा अर्थ लावून घ्यायचा असतो. इथे पुरुषवाचक सर्वनामांची विभक्ती रूपे सुद्धा दिलेली आहे. आपण कायमच प्रथम विभक्तीत बोलतो का, नाही. आपण ज्या वेळेला कर्त्याविषयी बोलत असतो त्यावेळेला आपण प्रथम विभक्तीत बोलतो, कर्माविषयी बोलतो त्यावेळेला आपण द्वितीय विभक्तीमध्ये बोलत असतो, आणि काही स्वामित्व दर्शक आपण ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला आपण षष्ठी विभक्तीचा वापर करत असतो. हे बारकावे आपल्याला माहितीच पाहिजे. तर प्रथम पुरुषी जर आपण प्रथमा विभक्ती त्याची बघितली तर काय असते, ती आय. द्वितीयामध्ये काय असते, मी. आणि षष्टीमध्ये काय होते त्याचं, आय, मीचं माय किंवा माइन. त्याचप्रमाणे अनेक वचनी रूप त्याचं जे आहे प्रथमा विभक्तीमध्ये ते आहे वी. द्वितीयामध्ये असेल अस आणि षष्टी विभक्ती त्याची होते आवर किंवा आवर्स. त्याचप्रमाणे द्वितीय पुरुषी ज्या वेळा आपण प्रथमा विभक्ती वापरतो तर याच्यात आपण प्रथमा किंवा द्वितीयामध्ये बघू शकतात यूचाच वापर आपल्याला केलेला दिसून येतो आहे. तसंच त्याचं षष्टी रूप जे आहे, षष्टी विभक्ती जी आहे ती युअर किंवा युअर्स अशी होते. तृतीय पुरुषी ज्या वेळेला आपण बोलत असतो म्हणजे कुठल्या तिसऱ्या व्यक्तीविषयी ज्या वेळेला बोलत असतो तर त्याची प्रथमा विभक्ती जी आहे ती ही, पुल्लिंग असलं तर ही, स्त्रीलिंग असेल तर शी, आणि आता सांगितल्याप्रमाणे निर्जीव वस्तू किंवा लहान बाळाबद्दल किंवा प्राण्याबद्दल बोलत असू तर इटचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे आपण जर अनेक वचनी बोलत असाल तर त्यावेळा देचा वापर प्रथमा विभक्तीमध्ये केलेला आपल्याला आढळून येतो. द्वितीयामध्ये हिचा असतो हिम, शीचा होईल हर, इटचा इट राहील आणि देचा देम होऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्याला जर षष्टी विभक्ती बघितली तर हिचा काय होईल, हिज. त्यानंतर शीचा काय होईल, हर किंवा हर्स. इटचा काय होतो, इट्स. आणि देचा काय होऊन जाईल इथे, देअर किंवा देअर्स. तर या प्रकारे आपण पुरुषवाचक सर्वनामांची विभक्ती रूपे इथे व्यवस्थितपणे अभ्यासलेली आहेत. ती वाक्यात कशी वापरतात ते आपण आता बघू. बघा, षष्टी विभक्तीची आपण आता दोन दोन रूपे आत्ता बघितली. दोन दोन रूपे म्हणजे माय आणि माइन, अवर किंवा अवर्स, युअर किंवा युअर्स. या प्रकारे आपण प्रत्येक विभक्तीची दोन दोन रूपे आत्ता बघितलेली आहे षष्टी विभक्तीची. तर माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स, देअर ही रूपे स्वामित्व दर्शक विशेषणेही म्हणून वापरतात. म्हणजे स्वामित्व दर्शक विशेषणे याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेला आपल्याला कुठल्या व्यक्तीवर, वस्तूवर किंवा प्राण्यावर आपल्याला आपला हक्क किंवा अधिकार दाखवायचा असतो तर त्यावेळेला अशी स्वामित्व दर्शक विशेषणांचा आपण वापर करत असतो. उदाहरणार्थ जर मी म्हटलं की हे पुस्तक माझं आहे म्हणजे दिस इज माय बुक, मी काय करतो एक प्रकारे माझा हक्क त्या पुस्तकावर दाखवत आहे. पण या वाक्याला आपण असं पण तर म्हणू शकतो धिस बुक इज माइन, म्हणजे आपण वाक्यरचना बदलवून त्यामध्ये शब्दांचा फेरफार करून एकच वाक्य किंवा एकच अर्थाने बोलली जाणारी वाक्य दोन वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकतो किंवा लिहू शकतो. ओके, तर बघा, परंतु माइन, अवर्स, युअर्स, हिज, हर्स, इट्स, देअर्स ही रूपे स्वतंत्रपणे वापरली जातात आणि त्यांच्या नंतर नामे येत नाही. ज्याप्रमाणे इथे सर्वनामानंतर बुक हे नाम आलेलं आहे त्याप्रमाणे इथे माइन नंतर कुठल्याही प्रकारचं नाम येत नाही आहे. ओके, तर हा एक मायनर डिफरन्स आपल्याला माहितीच पाहिजे. इटचा उपयोग मी आता तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितला की ज्यावेळेला आपण कुठल्याही एका निर्जीव वस्तूबद्दल, प्राण्याबद्दल, वेळेबद्दल किंवा लिंग स्पष्ट नसताना लहान बाळांसाठी, चाइल्डसाठी आपण याचा वापर करू शकतो. समुदायवाचक नामाचा वापर केवळ एक समुदाय अशा अर्थाने केला असेल तर त्याऐवजी इटचा वापर आपल्याला करावा लागतो. इटची षष्टी विभक्ती काय असते, इट्स. तुम्हाला आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी. आणि इट्सचा अर्थ काय होतो, इट इज. ओके, म्हणजे काय की इट्स आणि ह्या अपॉस्ट्रोफी इट्स मध्ये
फरक आहे. ह्या इट्सचा अर्थ इट इज होतो आणि ही जी आहे ही षष्टी विभक्ती आहे इटची. तर हा मायनर डिफरन्स आपल्याला इथे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जे सर्वनाम आहे प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन, याबद्दल आपण बोलणार आहोत. तर ते काय असतं, ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारायचा असतो तर प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. त्याचा तक्ता आपल्याला खाली दिलेला आहे. ज्या आपल्या WH फॅमिली सगळे जे क्वेश्चन्स आहे तर ते वर्ड्स आहे तर ते आपण इथे वापरत असतो. त्याचं उदाहरण बघा, व्हॉट म्हणजे काय, वेअर कोठे, वेन केव्हा, व्हाय का, अशा प्रकारे हे सगळे जे आहे हे सुद्धा काय आहे, सर्वनामच आहे. हा टेबल आपल्या अभ्यासासाठी आपण एक वेळा स्क्रीन पॉज करून व्यवस्थितपणे आपल्या वहीमध्ये उतरवून घ्या, जेणेकरून ज्या वेळेला आपण कुठलाही प्रश्न विचारू समोरच्याला तर त्यावेळेला योग्य सर्वनाम आपण तिथे वापरू शकतो. उदाहरणार्थ जर आपल्याला बोलायचं असलं की ऑफ होम म्हणजे कोणाबद्दल आपल्याला बोलायचं असलं तर काय म्हणू आपण, ऑफ होम. जर कोणाला बोलायचं असलं तर किंवा कोणाशी बोलायचं असलं तर आपण काय म्हणू, टू होम. जर कोणाबरोबर बोलायचं असेल तर काय म्हणू, विथ होम. अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे आपल्याला प्रश्नार्थक सर्वनामांचा तक्ता दिलेला आहे, तो आपण व्यवस्थितपणे अभ्यासावा. तिसरं जे आहे दर्शक सर्वनामे म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. जर आपल्याला जवळची किंवा दूरची व्यक्ती किंवा वस्तू दाखवायची असेल तर अशा प्रकारे आपण या सर्वनामांचा वापर करू शकतो. म्हणजे हे काय करत आहे, एक प्रकारे एक आपल्याला दर्शवत आहे कुठल्याही व्यक्ती वस्तूबद्दल, म्हणूनच त्याचं नाव काय आहे, दर्शक सर्वनाम किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. हे काय करत आहे, कुठल्याही व्यक्ती वस्तूचं आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन देत आहे. त्याचं उदाहरण काय आहे, दिस, दॅट, दीज, दोज. ओके, हे जे दिस दॅट आहे तर ज्या वेळेला आपण जवळची व्यक्ती वस्तू याबद्दल बोलत असतो तर त्यावेळेला आपण दिसचा वापर करतो जर एक वचनी असेल तर, आणि जर अनेक वचनी असेल जवळची व्यक्ती वस्तू ज्या वेळेला आपण बोलत आहे तर त्यावेळेला THESE असा दिस असा वापर आपण करत असतो. जर आपल्याला काही दूरची व्यक्ती वस्तू याबद्दल बोलायचं असेल तर आपण काय करू, दॅट आणि दोजचा वापर करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याजवळ आता इथे बाजूला एक पेन पडलेला असेल तर मी काय म्हणेन, दिस इज अ पेन. ओके, दिस इज अ पेन. पण तो पेन माझ्यापासून लांबवर पडलेला आहे, लांब कुठल्या तरी टेबलवर ठेवलेला आहे, तर मी काय म्हणेल, दॅट इज अ पेन. दॅट इज अ पेन. अशा प्रकारे आपण दिस दॅटचा वापर करून एक डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकतो किंवा दर्शवू शकतो कुठली व्यक्ती वस्तू जवळ आहे किंवा दूर आहे त्याच्याबद्दल. दर्शक सर्वनामानंतर लगेच नाम येत नसतं आणि दर्शक सर्वनाम व दर्शक विशेषण यात फरक आहे. दर्शक सर्वनामापुढे नाम असल्यास ते दर्शक विशेषण समजलं जातं. ज्या वेळेला आपल्या या दोन वाक्यांमध्ये आपण व्यवस्थितपणे याचा डिफरन्स समजू शकतो की दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण यात फरक काय आहे. बघा, दिस इज अ बुक म्हणजे हे पुस्तक आहे. याच्यात काय दिसतं आहे की दर्शक सर्वनामानंतर लगेच नाम येत नाही. बुक लगेच येतंय का, दिस नंतर नाही. पण या दुसऱ्या वाक्यामध्ये दिस नंतर बुकचा आपण लगेच वापर करत आहे, तर इथे काय असेल, हे दर्शक विशेषण म्हणून आपण याचा वापर करत आहे. दिस बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे इथे वरच्या वाक्यात आपण वेगळ्या अर्थाने त्याचा वापर करत आहोत आणि खालच्या वाक्यामध्ये दिसचा आपण वेगळ्या अर्थाने वापर करत आहोत. हाच फरक आहे दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण यामध्ये. चौथं जे आहे, ज्या वेळेला कुठल्याही परिस्थितीविषयी आपल्याला व्यक्ती वस्तूविषयी अनिश्चितता असते तर त्यावेळेला इनडेफिनाइट प्रोनाउन्सचा आपण वापर करत असतो. मराठीत त्याला आपण काय म्हणतो, अनिश्चिततावाचक किंवा अनिश्चितार्थी सर्वनामे. या प्रकारची सर्वनामे निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करीत नाही. म्हणजे आपण कुठल्याही एका पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल ज्या वेळेला बोलत नसतो तर त्यावेळेला अशा प्रकारची इनडेफिनाइट प्रोनाउन्स आपण वापरत असतो. नामांचा सामान्यपणे उल्लेख किंवा सर्वसाधारण अर्थानेच निर्देश करतात. स्पष्टपणे नामाची जागा घेत नाही आणि सूचित केलेल्या नामाचा उल्लेख करतात. म्हणजे बघा, आता समजा एक 10-12 जणांचा आपल्याकडे ग्रुप आहे, म्हणजे 10-12 व्यक्ती आहेत, तर आपण काय म्हणू, सगळेजण जर आनंदी आहेत तर आपण काय म्हणू, ऑल वर
हॅपी म्हणजे सगळे कसे होते, आनंदात होते. आणि काही काही लोक जे असतात ते जन्मजातच फार हुशार असतात. म्हणजे काय, सम आर बॉर्न गेट, म्हणजे जन्मजातच काही लोक अति हुशार असतात. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही एका व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल निश्चितपणे बोलत आहोत का इथे? नाही. आपण काय करतो, एक समूहाने त्याचा वापर करत आहोत. म्हणजे या वाक्यांमधून आपल्याला दिसू शकतं की अशा प्रकारचे सर्वनामे कशी असतात की ज्या वेळेला आपण कुठल्याही एका व्यक्ती वस्तूबद्दल बोलत नसतो तर त्यावेळेला आपण कसे वापरतो सर्वनाम? ऑल, सम, नन, वन, नोबडी, नथिंग, सम, समबडी, समथिंग, एनीवन, एनीबडी, अशा प्रकारचे हे सगळ्या सर्वनामांचं आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे. तर ते व्यवस्थितपणे आपण एक वेळा बघावं, जेणेकरून आपल्याला हे इनडेफिनाइट प्रोनाउन जे आहे ते व्यवस्थितपणे क्लिअर होऊन जाईल. पाचव्या प्रकारचं जे आहे ते आहे संबंधदर्शक सर्वनाम, म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन. संबंधदर्शक सर्वनामाच्या साहाय्याने दोन वाक्ये जोडता येतात. दोन वाक्ये अजून आपण कशाने जोडतो बरं? जर आपल्याला माहिती असेल तर कमेंटमध्ये व्यवस्थितपणे आपण लिहू शकतात. कशाने जोडतो आपल्याला हे पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये समजणारच आहेत, ते मी आता तुम्हाला नाही सांगणार. ओके, पहिल्या वाक्यातील नामाच्या ऐवजी दुसऱ्या वाक्यात अशा प्रकारचे सर्वनाम येते. म्हणजे ज्या वेळेला आपण दोन वाक्य एकमेकांना जोडतो तर त्यावेळेला पहिल्या वाक्यामध्ये जे आपण कुठलंही सर्वनाम वापरत असतो तर त्याला जोडण्याचं काम दुसऱ्या वाक्यात जे करतात ते काय असतं? संबंधदर्शक सर्वनाम. म्हणजे आता याचं उदाहरण बघा, आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हू वर्क्स इन दिस स्कूल. म्हणजे इथे आपण जो हूचा वापर केलेला आहे तर तेच काय आहे? संबंधदर्शक सर्वनाम. म्हणजे पहिलं जे वाक्य आहे आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हे एक वाक्य आहे, आणि दुसरं जे आहे ते आपण काय म्हटलं असतं? ही वर्क्स इन दिस स्कूल, पण आपण हिच्या ऐवजी काय वापरलं? हू वापरलं. म्हणजे आपण ह्या दोन वाक्यांना जोडलेला आहे आणि दोन वाक्यांमधला इथे संबंध आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो आहे. या वाक्यात हू हे सर्वनाम फ्रेंड या नामाऐवजी वापरलेले आहे आणि त्याचबरोबर हू ने दोन्ही वाक्य जोडलेली आहेत, म्हणून हू हे संबंधी सर्वनाम आहे व उभयान्वयी अव्यय सुद्धा आहे. आलं का लक्षात? मी तुम्हाला आता काय विचारलं थोड्या वेळापूर्वी की उभयान्वयी अव्यय म्हणजेच आपण काय करतो, दोन वाक्यांना ज्या वेळा जोडतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो? कंजंक्शन. ते आपण आता पार्ट्स ऑफ स्पीचच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये बघणारच आहोत. तर अशा दोन्ही प्रकारची कामे कोण करतं? संबंधदर्शक सर्वनाम करत असतं. काही संबंधदर्शक सर्वनामे आपल्याला इथे आपल्या माहितीसाठी दिलेली आहे, जसे हू, whom, whose, what, which, that, as, but, whoever, whatever आणि whichever. ही सगळी काय आहे? संबंधदर्शक सर्वनामे. याला आपण ऍज अ उभयान्वयी अव्यय सुद्धा वापरू शकतो किंवा संबंधदर्शक सर्वनाम म्हणून सुद्धा वाक्यात वापरू शकतो. संबंधदर्शक सर्वनाम हे सर्वनामाचे आणि उभयान्वयी अव्ययाचे अशी दोन्ही कामे करतात. संबंधदर्शक सर्वनामाची एकवचनी, अनेकवचनी किंवा पुल्लिंगी, स्त्रीलिंगी अशी रूपे होत नाही. आपल्याला आता इथे बघू शकतो ना आपण की हूचं आपण अनेकवचनी रूप कधी बघितलंय का? नाही. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी साठी सुद्धा आपण काय वापरतो? हू किंवा हुम अशाच प्रकारचे हे सर्वनाम वापरत असतो. म्हणून संबंधदर्शक सर्वनामाची एकवचनी किंवा अनेकवचनी किंवा पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी अशी रूपे बनत नाही. हे फार महत्वाचं आहे. सहावं जे आहे सर्वनाम ते आहे कर्मकर्तृ वाचक सर्वनामे आणि प्राधान्यदर्शक किंवा परिणामकारी सर्वनामे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आणि एम्फॅटिक प्रोनाउन्स. वाक्यातील कर्ता म्हणजे नाम किंवा सर्वनाम याच्या कृतीवर जोर देण्यासाठी वापरली जाणारी जी रूपे असतात ती या सर्व प्रकारची सर्वनामे वापरली जातात. ओके, अशा प्रकारच्या वाक्यात कर्ता व कर्म ही एकच व्यक्ती असते. हे सर्वनाम क्रियापदाचे किंवा शब्दयोगी अव्ययाचे कर्म असते आणि क्रियापदानंतर वापरले जाते. उदाहरणार्थ बघा, आय फेल डाऊन अँड हर्ट माय सेल्फ. म्हणजे काय? मी खाली पडलो आणि मला स्वतःला इजा झाली. शी कॅन नॉट ड्रेस हर सेल्फ. म्हणजे ती स्वतः कपडे घालू शकत नाही. हे जे माय सेल्फ, हर सेल्फ हे काय आहे? एक प्रकारचं जो कर्ता आहे त्या वाक्यामध्ये किंवा नाम किंवा सर्वनाम आहे तर त्याच्या कृतीवर जोर देण्याचं काम करत आहेत. हर सेल्फ, माय सेल्फ म्हणजे इथे काय आहे? पडण्याची कृती. इथे काय आहे? काही परिधान करण्याची कृती. तर त्या कृतींवर जोर देण्यासाठी म्हणजे ड्रेसअप करणं जे आहे इथे दुसरं वाक्यामध्ये, तर त्याच्यावरती जोर देण्यासाठी आपण कुठलं सर्वनाम वापरत आहोत?
प्राधान्यदर्शक सर्वनाम किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हर सेल्फ माय सेल्फ हे काय झाले रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा त्याला एम्फॅटिक प्रोनाउन असं सुद्धा म्हटलं जातं. या प्रकारची सर्वनामाची रूपे पुरुषवाचक सर्वनामांच्या षष्ठी विभक्तीच्या रूपांना म्हणजे सेल्फ किंवा सेल्फ जोडून ही संमिश्र स्वरूपाची बनतात. आता आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी माय किंवा हर हिज अशा प्रकारे आपले जे षष्टी विभक्ती असते तर त्याला जेव्हा आपण सेल्फ किंवा सेल्फ हे दोन शब्द जोडतो तर त्यावेळेला अशा प्रकारची सर्वनामे तिथे बनत असतात. त्याचे जर उदाहरण बघा आपल्याला या टेबलमध्ये बघायला मिळेल परत की पुरुषवाचक सर्वनामे जी असतात तर ती कशा प्रकारे आपण त्याच्या षष्टी विभक्तींना सेल्फ हा शब्द लावून कर्मकर्तृवाचक सर्वनामे बनवू शकतो. उदाहरणार्थ आय साठी आपण काय वापरतो षष्टी विभक्ती माय आणि त्याचं कर्मकर्तृवाचक सर्वनाम कसं बनेल माय सेल्फ. वी साठी आपण काय करतो आहे षष्टी विभक्ती आवर त्याप्रमाणे आपण काय करतो आहे कर्मकर्तृवाचक सर्वनाम आवर सेल्व्स. यू साठी युअर युअर सेल्फ. यू साठी परत युअर युअर सेल्फ कारण की आपण अनेक वचनी एक वचनी दोघींमध्ये यू ला काय वापरतो सारखंच वापरत असतो. ही साठी काय होईल हिज आणि हिजचं काय होईल पुढे हिम सेल्फ. शी साठी हर हर सेल्फ. या प्रकारे आपण व्यवस्थितपणे कर्मकर्तृवाचक सर्वनामांचा वापर करू शकतो. केव्हा करतो आपण त्याचा वापर ज्या वेळेला आपल्याला कर्त्याच्या कृतीवर जोर द्यायचा असतो तर त्यावेळेला आपण अशा प्रकारचे कर्मकर्तृवाचक सर्वनामांचा वापर वाक्यात करत असतो. या प्रकारच्या सर्वनामांचा उपयोग जेव्हा एकट्यानेच अशा अर्थाला देण्यासाठी प्राधान्य देण्यावर अधिक जोर देण्यासाठी केला जातो तेव्हा त्यांना एम्फॅटिक प्रोनाउन असे म्हणतात. म्हणजे जे एम्फॅटिक प्रोनाउन किंवा प्राधान्यदर्शक सर्वनामे आहेत तर त्याचा आपण आता इथे उल्लेख बघितलेला आहे. ही सर्वनामे कर्त्यालाच अधिक प्राधान्य देतात आणि कर्त्यानंतर वापरली जातात. उदाहरणार्थ आय माय सेल्फ सेड सो म्हणजे मी असं स्वतः म्हणालो. ही हिमसेल्फ सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजे त्याने स्वतः तो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. त्यांनी तो स्वतः ते गणित सोडवलेलं आहे. अशा प्रकारे बघा ज्या वेळेला आपण कर्त्यानंतर लगेच काय करतो आहोत कर्मकर्तृवाचक म्हणजे त्या एकट्यानेच ते सगळं केलेलं आहे असं आपल्याला ज्या वेळेला दर्शवायचं असतं तर त्यावेळेला आपण जे सर्वनाम वापरतो आहे हिच्या नंतर लगेच काय करतो आहे हिमसेल्फ. आयच्या नंतर काय करत आहेत माय सेल्फ. तर अशा प्रकारच्या सर्वनामांना आपण काय म्हणतो एम्फॅटिक प्रोनाउन किंवा प्राधान्यदर्शक सर्वनाम. या सर्वनामांचा उपयोग वाक्यात कर्ता म्हणून करत नाही. ही सगळ्यात महत्वाची टीप आहे. हे जे माय सेल्फ हर सेल्फ हिम सेल्फ हे जे सगळे सर्वनामे आहे हे कर्ता म्हणून आपण त्याचा वापर वाक्यात कधीही करत नसतो. जे शेवटचं सर्वनाम आहे मित्रांनो ते आहे विभाजक सर्वनाम म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. या सर्वनामांच्यामुळे एका वेळी एकच व्यक्ती किंवा वस्तू यांचा निर्देश केला जातो किंवा तसा बोध होतो त्यांना विभाजक सर्वनामे असे म्हणतात. यामुळेच ती नेहमी एकवचनीच असतात. म्हणजे आपण आता एका वेळी एकाच व्यक्ती वस्तूबद्दल बोलत असू तर आपण काय करणार ऑब्विसली आपण एकवचनीच त्याचा वापर करू आणि त्यांची क्रियापद ही कशी असते मग एकवचनीच असेल. जर कर्ता एकवचनी आहे तर क्रियापद सुद्धा कसं असेल एकवचनीच असेल. उदाहरणार्थ each of the boys was writing. ईच हा हे जे सर्वनाम इथे वापरलेलं आहे तर हे काय दर्शवता आहे जे बरेच मुलं जमलेली आहे. समजा 20 मुलांचा ग्रुप आहे पण त्या 20 मुलांपैकी सगळे 20ची 20 जर सगळे मुलं लिहत असतील किंवा लिहत होते तर त्यावेळेला आपण काय म्हणू की ईच ऑफ द बॉईज वॉज रायटिंग म्हणजे प्रत्येक मुलगा हा लिहत होता. तर इथे जो ईच हा शब्द आलेला आहे ईच म्हणजे अनेकांच्या पैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे असा त्याचा आपल्याला अर्थ इथे अभिप्रेत होत आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणू विभाजक सर्वनाम किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. त्याची काही आपल्याला उदाहरणं इथे दिसू शकतात जसं ईच आयदर नायदर एनी एनीवन नो नो वन ओके नन. अशा प्रकारे आपण ही सगळी विभाजक सर्वनामे वाक्यामध्ये व्यवस्थितपणे वापरू शकतो आणि आपल्या वाक्यांना निरनिराळ्या प्रकारे आपल्या भाषेमध्ये समृद्ध करू शकतो. तर आज आपण हे जे सगळं बघितलं आहे हे होते सर्वनामांचे प्रकार. एकूण आपण 7 सर्वनामे बघितली आणि त्याच्यापैकी आपल्याला हा व्हिडिओ सगळ्यांना व्यवस्थितपणे समजला असेल अशी अपेक्षा करतो. आणि आतापर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी आपल्याला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा. जर आपल्याला व्हिडिओ आवडलास तर जास्तीत जास्त
जास्त मित्रांपर्यंत त्याला पोहोचवण्याचं काम करा. धन्यवाद. जय